इगतपुरी। तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत करसोई ट्रेकिंगला आणि आपण इथे उतरलेलो आहे इगतपुरीसाठी आपण सगळे उतरलेले चाय करता येईल चहाचा वारा लागलेला चालू आपण आता बघू बस स्टँडवरती बस वगैरे बघू आणि बारी गावाला जायला बस मिळेल तर बसमध्ये ट्रॅव्हल करू मित्रांनो बनवून व्हिडिओमध्ये आणि पुढे व्हिडिओमधून आपण चला आणि ते चेहरे बघून वाटतं तुम्हाला आणि चेहरे बघून कमेंट करा आता चालू उतरले मित्रांनो का जेव्हा गाडी लेट झाली होती ओके तर त्याला ट्रेकिंगसाठी पुढे जाऊ काय म्हणणं मोहित झालं हा मोहित आहे गल्लीतला आला रे तिकडे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट बस नाही मिळणार बारी गावाला तर तुम्हाला सगळ्यात पहिले इगतपुरी बस स्टँडवरून तुम्हाला घोटी गावासाठी बस पकडावं लागेल मग घोटी गावावरनं तुम्हाला बारी गावाकडे जाणारी बस मिळेल मित्रांनो तिथनं वेगवेगळे रूट आहे आणि तिचे भाडं 41 रुपये मित्रांनो फक्त बारी गावातून आपण जातो मित्रांनो ट्रेकिंगसाठी तर मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता इथला तर व्ह्यू बघू शकता मित्रांनो ते आहे आणि वॉटरफॉल बी दिसतात आहे वा माझं मला क्लॅरिटी हे बघा मित्रांनो पूर्ण धुकं झालेलं आहे आणि वॉटरफॉल्स दिसत आहेत नजारा दिसत आहे तर आता जाऊन आपण बारी गावाला मित्रांनो जाऊ बारी गावामध्ये पोहोचलेले आणि जाऊया आपण ट्रेकिंगसाठी वरती बनवू ना व्हिडिओमध्ये हे छत्री ट्रेकिंगला चालले छत्री घेऊन चालले बघा रेनकोटनी आणि मागे पहाड बघा इकडचे पहाड कसे झाले आमचे आले जुने पहाड बघा इथले बघा कसे चालले बारी गावातून जायचं ट्रेकिंगला चला चालला बघा चाललाय मी ट्रेकिंगला हां थांबा रे आमचे बंधू भगिनी मिळालेले आमच्यासोबत जुळलेले आमचे राहुल भाऊ आणि आपल्या गल्लीचे मोहित भाऊ निखिल निखिलचा भाऊ मोठा भाऊ आमच्या ट्रॅकिंगचा सफर चालू झालेला आहे आणि पुढून चालू झाला आहे अजून पुढे बाकी आहे म्हणजे मित्रांनो घाबरू नका आम्ही घाबरताय सुद्धा आम्ही इथं असं आहे मित्रांनो 2 मिनिटात पाऊस पडतो लगे ऊन पडतं आणि ट्रेकिंगला जाण्यासाठी आणि इथं वॉटरफॉल लावलेलं आहे मागून नक्की या मागेल मित्रांनो गावातून आपण आले ना इकडनं पाण्यातून इथं जावं लागेल आणि इथं वरती रस्ता जायला ब्लॉगच चालू तिथं पाणी बहुत थंड काय पडलं रे याच्यात नाही रे इधर पाणी बहुत तेज गाइस तो गाइस इधर पानी बहुत बुड़बुड़े है आणि हवा में खुरबुड़े है इधर ये देखो इधर पानी तो ट्रैकिंग करना बहुत मुश्किल है नाही आपण वरती काय ट्रॅकिंगसाठी जातो चालू हे बघा इथं तपतं चालणार आहे पुढून चाललं इकडनं चालणार आहे जागा आहे तिकडनं जागा आहे का जायला चाला कुठं बी चाला इकडनं चाला भाताची शेती ना भाताची शेती लावली नंदुरबार खानदेश चला पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो मोबाईल आता पन्नीमध्ये टाकायचा वेळ झालेला आहे छत्री खोल करे चला ओपन करता मित्रांनो इथं पाऊस पण चालू आहे आणि ऊन पण ऊन दिसतात मित्रांनो गारा इथे पूर्ण भाताची शेती आहे इथं भाताची शेती लावलेली आहे आपण ट्रेकिंगसाठी बाहेर गावातून चालू करतो ट्रेकिंग लवकर जाऊ मित्रांनो आज आपल्यासोबत आजी जुळलेली आपल्या ब्लॉगमध्ये आजी दिसते का आजीला विचारू आपण आजीचे काही शब्द असतील ट्रेकिंग बद्दल आजी कारण की आजी बारी गावात राहते तुमच्या गावाचा काय अनुभव आहे काही नाही ठिकाण बाहेर आहे का तिकडनं आजी आपल्या गोष्टी सांगताय म्हणा गावाच्या आजी तुम्हाला कुठं जायचं वरती असं आहे का आजी पण तिकडे जात आहे मित्रांनो आपल्या गावामध्ये हां हां अच्छा आजी पुढे जाणार आहे आपण इकडे जाऊ
हा आपला अशी शॉर्टकट पाहिजे थोडंसं लवकर जाण्यासाठी. मित्रांनो आम्ही पद्मालाचं जंगल कसं आपलं काय पाय सरकणारच. चप्पल काढून घे आणि काठी हातात ठेवायची. एक ट्रेकिंगला येताना एक रेनकोट, छत्री आणि शूज घ्यायचे ट्रेकिंगसाठी. एक पुढे घ्या बघा आता कशी सीडी आहे म्हणा. आणि पुढची वाट केलेली जाण्यासाठी. बाळ चटकतो इथं पाय. मी काय म्हणतो बॅग पकड रे. बारी गाव दिसतं मित्रांनो. हे बघा हे गाव दिसतं पूर्ण बारी गाव इथं. आणि इकडे वेगळा पर्वत आहे. आपण यात्रेला खुशी चालेल यांच्या मोबाईल दे रे. इथं दम निघला म्हणे मोबाईल रे. मोबाईल मध्ये इथं जायचंय. ते करसू बाई चप्पल आणू नका. चप्पल जर आणली तर असं आलं होता काढून काढून फेकावं लागते. हा हा करसू बाईचं शिकावं. प्रकारे ट्रॅकिंग चालू. गावाले कसे राहतात का बाबा. मजा येते भाऊ. छोटे छोटे गाडी मजा वाट येते. आणि इथं स्टॉल आहे. तुम्हाला कॅम्पी इथं भेटेल जर राहायचं असेल तर. इथं पण आहे. त्याची प्राईस वगैरे ते दादांना माहीत असेल मित्रांनो. तर आपण तर जातोय वरती. पाऊस आता लगेच ऊन पडलं तिथं पाऊस चालू झाला वापस. पुढे गोल फिरावा ना. मागे बघू शकता वॉटरफॉल आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि नक्कीच व्हिडिओ बघा. आणि पाऊस चालू आहे मित्रांनो. कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि इथं फोटोशूट चालू आहे कारण इथं लोकेशन भारी आहे मित्रांनो. करसुबाईला तर बघा मागेच. आणि नक्कीच या करसुबाईला अजून बघून म्हणजे मित्रांनो बाकी ट्रॅकिंगसाठी वरती जायचं आहे. मागे खूप वरती इथं वरती जायचं मित्रांनो आपल्याला. काय फोटो काढतो मित्रांनो भेटून नंतर. मित्रांनो मागे बघा धबधबा धप्पा वॉटरफॉल एक नंबर एन्जॉय मित्रांनो. आणि वरती बघा ऊन पडतंय आणि तर पाऊस चालू होता मागे चालूच. आता फोटोशूट मित्रांनो सेल्फी काढून टाकले मी कारण की पाणी जोरात चालू आहे वॉटरफॉल. मित्रांनो आता लागलेला आहे पायऱ्या. आणि इथला मागचा नजारा बघू शकता. बंटी काय म्हणतो. बंटी बंटी ओके. खूप चला जय श्री राम बोलो आगे चलो. पायी वाट आणि वरती भाते शेती केलेली भाताची शेती. हे बघा इथं भात पहाड जाणार चालेल. अजून वरती 3 तासचा ट्रॅक आहे पूर्ण. वरती काय वरती म्हणजे ऊन येत राहते महाराज. बाहुले सरकू दे महाराजले. ऑब्वियसली बाहर करनी देखो आगे अभी होता है मजा ही आएगा. चला चला बघा चला खांडीशी बरोबर. अरे इथं तुटलेला इथं पोचतोय इकडं. हे बंदर यायचं आले यांच्यापासून सावधान राहा मित्रांनो कारण की मोबाईल हिसकून चाललाच
रिकामे काम केलंय, मोबाईल गेला आउट साईड इन साईड मित्र. चला असा टाइम लागेल आपल्याला वेगळे आपल्याला टाइम लागेल असा मागे राहू आपल्या पुढे असा मागे उत्साह मोबाईल उत्साह रे. अरे लंब कर दांडी हा भेटली सरपा मागे दिसतील ना. दिसताय का? नाही कॅमेरा खाली नाही इथला तू आला तू आणि दिसते बरोबर दिसतंय झालं. अरे गाणं बसते नाही कधी म्हणा. हा माउंटन डून पिया आपण तू पाहिजे एवढं फोटो काढतोय थोडं वरती. चला इथं खालती खोल आहे. किती खालती खोल आहे बघताय का तुम्ही? खालच्या एवढे मोबाईल खालच्या नाही रे मोबाईल खाली झाली म्हणते. अरे खालच्या त्यावरती ना इथे तुम्हाला म्हणजे टॉपचं पॉईंट वरतीच आहे आणि ते बघा विहीर बांधलेली इथे विहिरीला आहे. यात्रा करतो बाई माता पाणी जपून वापरा. विहिरीत कचरा टाकून हीच होती विहिरीचं. तुम्ही विचार करू शकता महाराष्ट्रातील टॉप वरती विहीर बांधणं म्हणजे किती अवघड असेल आणि पाणी वरती असलं आज आहे. आता वरती जात आहे बस तिथे गेलेले आपण जाता पाऊस चालू आहे तिथं जोरात. पाऊस वल्ला होते कारण की आता तिथं वर गेलं तर संध्याकाळी उशीर होणार आणि 3 घंटे 3.5 घंटे ट्रॅकिंग पण वरती चालण्यासाठी आणि जाण्यासाठी 3 घंटे लागतात. चला जरा वरती बघू कारण की बघा पुढं दुःख वातावरण आहे. चला तर व्हिडिओ बंद करतो मित्रांनो. 4 मिनिट कमी आणि वरती तुम्ही आता व्हिडिओ बघला असेल चालू आणि किती वारा चालू होता आणि जोरात मग तेव्हा माझी चार्जिंग वगैरे संपली होती मित्रांनो. फोटो वगैरे काढले ते आणि मित्रांनो आता पुरा खा गया सॉरी गाईज. तर मित्रांनो ट्रॅकिंग झालेली सक्सेसफुल झालेली. वरती खूपच वारा होता. वारा म्हणजे अतिशय वारा होता मित्रांनो. तिथं आवाज पण यायचा नाही आणि सगळे कपडे कुपडे म्हणजे ट्रॅकिंगवाले ते उडायला करायचे. तर मित्रांनो आता आपण जातोय खाली म्हणजे आलेलेच खालती कारण की मोबाईल चार्जिंगला पॉवर बँकमध्ये लावला होता. तर आपण जातो खालती आता आणि बघू आता नाशिकवर जायचं पुढचा प्लॅन कुठला ब्लॉगचा बनायचा. तर चॅनलला बरोबर सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब चॅनल कारण की 6.5 घंट्याची ट्रेकिंग केली मित्रांनो. वरती जायला 3 घंटे 3.5 घंटे लागले मित्रांनो आणि खालती यायलाच 3 घंटे लागून गेले आणि पायांचं काम पटून गेलेलं आहे. पटून वरून डायरेक्ट टाईम म्हणजे वरतून गेलेला टाईम लागत नाही. वर जायला खालून गेला लागा खूप टाईम लागतो. गाइस मेरा दिमाग गुड़गा में चला गया अभी इसलिए मुझे कुछ ध्यान में नहीं आ रहा अभी. तो मिलेंगे अगले ब्लॉग में. जरूर सबस्क्राइब करो जो बोलो जय करसू माता आणि जर नक्कीच भेट द्या मित्रांनो करसू भाई ट्रेकिंगला महाराष्ट्रातील टॉप सीकर आहे. ओके चला तर भेटू पुढे ब्लॉगमध्ये. बॉय.